तुकोबारायाच्या गात्याचं पारायण केलं. आता ज्यांना सांगितलं होतं ते दुसऱ्या जास्त तिकडं पाकिटाकडे पळाले. आता काय करणार आहे? आता जाऊ दे. गेले ते गेले. मग संतोष महाराजाला म्हणलं, बाबा हे तुम्हीच करा. हे त्यांच्या डोक्यात मी घातलं नाही, मी त्यांना बोललो नाही आणि त्यांनी बी मला बोलले नाही. तुकोबारायाच्या मनातच होता संतोष महाराजाकडून गाथा पारायण करून घ्यायचं. या त्याच्यात टाळ्या वाजवा. आणि आम्ही गुरुबंधू असल्यानंतर आता तुमच्या समोर सांगत नाही, एखाद्या वेळेस जर मूड ऑफ जर झाला, उगाच संतोष महाराजापाशी 5 मिनिट बसायचं. मूड फ्रेशच होतोय रावटीमध्ये गेल्यानंतर. दिलदार व्यक्तिमत्व आहे, मोकळा स्वभाव, मोकळा मंगळवार आहे इथं. तसं काही ढिला कारभार नाही. ऐका, आणि संतोष महाराजांनी सांगितलं, रावट्याची अनुभूती आम्हाला पहिल्यांदाच आली. आम्ही आता रावट्याची अनुभूती तुम्हाला तर आलीच आली, पण बाबा रावटीत लय मजा आहे. रावटीत कशी मजा तुम्हाला सांगतो. हिथं मोकळ्या पटांगणात आता मी रोजच इथं झोपतोय. मला माहिती खुडखुड 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 होतंय. मला बी येऊन रावटीत झोपा वाटते, पण जागाच ठेवली नाही, मला कोणी दिलीच नाही. मलाच हे पोरं म्हणतात, हा बाहेर, हा बाहेर, हा बाहेर. आता काय करा, 50 गाद्या 75 गाद्या आणल्यात, मला झोपू देणार. बरं झोपू द्या म्हणलं, लेकर बाळ आणि लेकर बाळ सांभाळणं सोपी गोष्ट नाही. संतोष महाराजाला माहिती आहे, पुन्हा चैतन्य महाराजांना रोज 4-5 तरी आजारी पडते. सोपी गोष्ट नाही. आपलं एकच नाकी न आणतंय इथं, एकाला सांभाळणं गोष्टी नाही. साबणा लागत आहे, तेल लागत आहे, पावडर लागत आहे. कोणाचं गण नाद्यानं 4-5 जणांच्या चपलाच घेऊन गेलाय. आता काय सांगायचंय. पोरं प्रत्येक जण येत आहे माझ्यापाशी, महाराज बाबा. आणि मी म्हणलं थांब, सप्ताह होती, सप्ताह व्हायच्या अगोदर तुला चप्पल घेऊन देतो बाबा. हे लय जिम्मेदारीचं काम आहे ना. आता काय सांगायचं, सोपी गोष्ट नाही. महाराजांनी उत्कृष्ट सेवा केली आणि महाराजांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करणार आहोत. गुरुजी पिच्छा सोडित नाहीत. गुरुजी तुमचा सत्कार तुमचेच गुरुजी करणार आहेत. आदरणीय आमचे खडके गुरुजी आणि आमचे म्हेत्रे मामा या ठिकाणी गुरुजींचा आपलं महाराजांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील.